राज्यामध्ये पालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। मतदान होण्याआधी अनेक ठिकाणी पैशाचा पाऊस पडलाय। मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, नागपूर, जळगाव सोबतच अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप झालाय। कोणत्या ठिकाणी काय काय प्रकार घडलेत बघूयात। नागपुरातील प्रभाग क्रमांक 14 ड मध्ये मंगळवारी रात्री काँग्रेसने दिया धोका असे पोस्टर वाटण्यात आले। काँग्रेसने दिया धोका असे पोस्टर वाटत असतानाचा सीसीटीव्ही काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आला। भाजपचे लोक या पोस्टरच्या आड पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार अभिजित झा यांनी केलाय। तर भाजपचे स्थानिक नेते अजय पाटलांनी हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत। ऐसे लिफाफे बांट रहा है और इन लिफाफों में लोगों को पैसे दे रहा है। वो आज गिट्टी खदान में हमने खुद उसे रंगे हाथ पकड़ा। मैं अजय पाटिल को चुनौती और चेतावनी देता हूं, तुम्हारे में जितनी हिम्मत और ताकत है लगा लो। तुम लोकतंत्र का मखौल बना रहे हो। जे आरोप अभिजित झाने केले, अभिजित झा हा रील बॉय आहे। अभिजित झा हारून राहिला आहे हे पाहून जोर जोराने ओरडून लोकांची दिशाभूल करून राहिला आहे। असा प्रकार आता तुमच्या त्या क्लिपमध्ये मी पाहिला। कुठेही पैसे वाटप दिसून नाही राहिलं, फक्त काहीतरी पोस्टरचं काहीतरी वाटणं चालू आहे। दरम्यान काँग्रेसकडून नागपुरातील गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। विवेक सिंग यांच्यावर गिट्टी खदान परिसरात पैसे आणि काँग्रेस विरोधातील पत्रकं वाटत असल्याचा व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आला आहे।